स्वागत या ठिकाणी जोरदार आपल्या टाळ्यांच्या हरसे होऊ द्या. माता रमाई या सर्व थोर महामानवांना त्यांच्या विचारांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. सोहळ्याला ज्यांची आपण सर्वजणांनी श्रीकृष्ण श्रीराम सुशील त्यांचे वडील आदरणीय सुशील आणि आपला संघर्ष त्यांनी चालू ठेवला. त्या संघर्षातून खऱ्या अर्थानं आजचं हे जे नेतृत्व कर्तृत्ववान जे जपास केलं किंवा त्रास झाला त्याला अनेक दिवसांचा तो संघर्ष त्यांनी जवळ पाहिला. एवढंच नाही असं पण पाहतो की शिक्षण झाल्यानंतर सुद्धा हे क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत लागते. तर त्यांचा प्रवास सांगतोय आपल्याला की त्यांनी कशा पद्धतीनं मेहनत घेतली किंवा कशा पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला, कुणाचं गायडन्स घ्यायचं असेल, कशा पद्धतीनं मेन्सची एक्झाम असते, प्रिलिम्स असते, वायवा व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या बुलढाणा व तसेच शेळगाव जामोद तालुक्याची शान वाढवताना या ठिकाणी मनीषा याचे सुद्धा या ठिकाणी डॉक्टर सदिताई वाकीकर सन्मान करताना या ठिकाणी राहणार शेगाव मूळचे काकड येथील आशिष यांचे शालेय शिक्षण शेगाववरून यांनी केले. पुढे UNIT नागपूर येथून कम्प्युटर सायन्स पदवी घेऊन ते JP मॉर्गन बँक या ठिकाणी कार्यरत होते. तसेच म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेले आहे. करंटली आता ही टीम हेड मायाजाळ आहे. ह्याच्यामध्ये पडतात खूप लोक, पण पॉईंट काही पर्सेंट 0.0 म्हणा की काय
शक्य होत नाही. त्याच्यासाठी कारण काय की विद्यार्थी सक्सेसफुल होत नाही. आज आपण कालच मी बघितलं सर की एका जणाचे 12 अटेम्प्ट झाले, त्याच्यापैकी त्यांनी 7 वेळा मेन्स आणि 5 वेळा काहीतरी इंटरव्ह्यू क्लिअर केलं होतं, तरी पण त्यांचं जे स्वप्न पूर्ण झालं नाही. आणि वरून मला एक म्हणायचं आहे सर की विद्यार्थी जेव्हा स्टार्ट करत आहे की तर त्यांनी कोणते बुक प्रेफर करायला पाहिजे त्याच्या प्रिपरेशनसाठी. मी एकदा प्रश्न क्लिअर करून देतो. त्याचं असं म्हणणं आहे की UPSCच्या परीक्षेमागे सक्सेस रेशो हा खूप कमी आहे आणि उदाहरण पण त्यांनी सुद्धा मांडलेलं आहे. तर आणि इनिशियल प्रोसेसमध्ये जे बुक्स आहेत किंवा प्रिपरेशन काय करायचे आहे ते उत्तर त्याला अपेक्षित आहे आपल्याकडून. जसं तू म्हटलंय की UPSC माझ्या मी म्हणेल UPSC हा साक्षीचा खेळ आहे. जर तुम्ही प्रीमध्ये क्वालिफाय झाले तर मेन्सला असाल, मेन्समध्ये अडकले तर बॅक टू झिरो, इंटरव्ह्यूला गेले आणि तिथं नाही क्वालिफाय झाले तर परत बॅक टू झिरो. पण खरंच माझ्याजवळ तर आहे, पण त्यासाठी मी म्हणेन की तुमचा प्लॅन बी हा रेडी असला पाहिजे, तुमचा एक स्ट्रॉंग बॅकअप ऑप्शन असला पाहिजे. जर माझं UPSC झालं नाही, जसं तू सांगितलंय 5 अटेम्प्ट दिले 7 अटेम्प्ट दिले झालं नाही, त्याच्याकडे काहीतरी बॅकअप ऑप्शन असला पाहिजे. माझा जसा मेडिकल होता, सरांचा इंजिनिअरिंग होता, ते जॉब करत होते, मी पण जॉब करत होतो, तर आमच्याकडे काहीतरी होतं. म्हणून माझं म्हणणं आहे की ग्रॅज्युएशनला कॉम्प्रोमाइज करू नका, ग्रॅज्युएशन करा आणि त्यानंतर UPSCला जा. UPSCला गेल्यानंतर जसं तू म्हटलं की बुक्सच्या बाबतीत एफर्ट्सच्या बाबतीत तू म्हटलं की खूप जास्त सक्सेस रेट नाही आहे, तर मी म्हणेन भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्म नावाची एक कन्सेप्ट आहे. त्यात आहे की तुम्ही एफर्ट्स करत राहा, तुम्ही तुमचे कर्म करत राहा. तुम्ही जर राईट डायरेक्शन विथ राईट गायडन्स करत राहिले तर एक दिवस तुमचं होईल. मे बी तुम्हाला इनिशियल फेल्युअर्स येतील, पण नंतर तुमचं होणारच आहे. नाही झालं तर तुमचा प्लॅन बी पण रेडी आहे. पण UPSCचा अभ्यास तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी एवढी डेव्हलप करेल, एवढं समृद्ध करेल की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेले तरी तिथं टॉपवरच काम करतात. रिगार्डिंग सेकंड क्वेश्चन बुक्सबद्दल मी म्हणेन की असं जनरली म्हटलं जाते की 6वी ते 12वीचे जे NCERTचे बुक्स असतात ते एक तुमचा बेसिक पाया बनवतात, फाउंडेशन, आणि तो एकदा पाया बनला की त्यानंतर तुम्ही रेफरन्स बुक वाचायला चालू करायचं. जसं फेमस बुक्स काही केले आहेत, पॉलिटिक्ससाठी आपण लक्ष्मीकांत वापरतो, इकॉनॉमीसाठी आपण गुणात सरांचे नोट्स वापरतो. असे ते तुम्ही जसं NCERT वाचाल, या एक्झाममध्ये तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज बघताल बऱ्याच टॉपर्स लोकांचे, तर तुम्हाला बुक ऑटोमॅटिकली भेटून जाईल. Thank you, sir. Good morning, sir. Firstly, congratulations both of you for your great success. I'm Arpit Bhartakre from 10th standard, and my question is, what preparation can we take from the 10th standard as to complete our base for this examination? Yes, thanks for your questions first. The second thing, to your question that where you said what base we can take for this preparation, I would say don't worry about it as of now. Focus on your 11th and 12th. After that, you have 4 years of graduation. You will get ample time there. So focus, as Doc has said, focus on your graduation first. That is the base thing, because that is your firm backup. If UPSC doesn't happen for you, then it's the engineering, the graduation. So मला असं वाटतं की आधी ग्रॅज्युएशनवर फोकस करा. 3rd इयर 4th इयर 5th इयरमध्ये यू विल गेट द आयडिया की काय करायला पाहिजे. आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये आपण किती चांगले आहे आणि UPSCसाठी काय केलं पाहिजे. सो आजपासून जर UPSC करायचं आहे त्यावेळेस एक न्यूजपेपर रोज वाचा. तेवढं बेसिक तुमचं रेडी होऊन जाईल. आणि समाजामध्ये जे काही होत राहते ना, जसं डॉक्टरने सांगितलं की इट्स नॉट अबाउट बुक्स, की किती बुक्स वाचता, आजूबाजूला काय होत आहे तुमच्या हे तुम्हाला मोर इम्पॉर्टंट आहे. की प्रत्येक जण तेच पुस्तक वाचतंय, पण फरक काय पडतो? फरक हे पडतोय की तुमची अंडरस्टँडिंग काय आहे, गोष्टींना पाहायचा ढंग कसा आहे, की एकाच गोष्टीला सगळे लोक विविधरित्या पाहतात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोणती पुस्तके ज्ञान वापरता येत नाही, प्रिलिम्समध्ये तसंच होतं, कुठचाही प्रश्न येऊ शकतो. तर UPSC परीक्षेचं नेचर असं आहे की तिथे फिक्स काही नाही आहे की हे पुस्तक आहे हे येईल नाही, की तुम्हाला हे स्किल डेव्हलप करणं आहे की काहीही विचारलं तर अप्रोच काय असायला पाहिजे. कारण जीवनात प्रत्येक प्रश्न असणारच नाही की त्याचं सोल्युशन आपल्याला माहिती आहे, की गाईडमध्ये उत्तर दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रिपेअर याच्यासाठी करायचं आहे की काही आलं तर काय केलं पाहिजे, आपला त्याला बघायचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे. त्यावेळेस तेच डू युअर ग्रॅज्युएशन आणि सोबत एक न्यूजपेपर, दॅट्स इट, अँड यू विल बी एबल टू क्लिअर इट. थँक्यू. एक्झॅक्टली, थँक्यू. नमस्कार सर, माझे नाव ओम, मी फायनल इयरचा स्टुडंट आहे BSc ॲग्री. सर्वप्रथम अभिनंदन.
आपण UPSCमध्ये घवघवीत यश मिळवलं त्याबद्दल. सर माझा प्रश्न सुशील सरांसाठी आहे. आपण आधी MPSC कंप्लीट केलं, आधी आपण MB केलं, त्यानंतर आपण एकदम UPSCकडे जे आपलं मन फिरवलं त्याची सुरुवात केव्हापासून केली होती आणि त्यासाठी काय गायडन्स तुम्हाला मिळालं? जसं तू म्हटलं की मी MBBS नंतर UPSC स्टार्ट केलं, तर एक कुठेतरी स्पीचमध्ये पण सांगितलं 7वीपासून माझं होतं की मला UPSC करायचं आहे, पण मला एक पॅटर्न ऑप्शन पाहिजे होता. त्यासाठी MBBSपेक्षा चांगला पॅटर्न ऑप्शन त्यावेळी मला वाटला नाही कुठला, की माझं UPSC झालं नसतं तर मी MD करू शकलो असतो, स्वतःचा प्रायव्हेट हॉस्पिटल टाकू शकलो असतो, किंवा मी मेडिकल ऑफिसर म्हणून गव्हर्नमेंटला जॉईन होऊ शकलो असतो. तर तो माझा एक होता. पण मी अभ्यासाची सुरुवात माझ्या इंटर्नशिप नंतर जेव्हा मी फेलोशिप करत होतो, कोविडमध्ये मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करत होतो, तेव्हा मला कुठेतरी वाटलं की आता आपलं सफिशियंटली बॅकअप झालेलं आहे, आता आपण UPSCसाठी ट्राय करायला पाहिजे. तेव्हा मी स्टार्ट केलं. आणि जसं तू म्हटलं की शिफ्ट कसा झाला, तर ऑब्व्हियसली आपण जेव्हा 8वी 9वी 10वीमध्ये इतिहास भूगोल वाचतो त्याचा बऱ्यापैकी विसर पडलेला होता MBBSमध्ये. तर परत एकदा चालू करताना मला 6वी ते 10वीपासून पुस्तकं वाचावं लागली थोडे थोडे. पण एक माझ्या शाळेचा पाया मी त्यासाठी म्हणेन, मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच्या शिक्षकांनी मला बऱ्यापैकी फाउंडेशन माझं चांगलं झालेलं होतं, म्हणून मला ते ग्रीप लवकर पकडता आली. आणि त्यामुळे माझं मी म्हणेन की बऱ्यापैकी लवकर मला ते समजायला लागलं आणि मी ॲडॅप्ट झालो UPSCबद्दल. तर असंच करायला मी हे सांगेन की ॲडॅप्ट माणूस होतोच. माणसाला जसं आपण पाण्यात टाकल्यानंतर जो पोहायला शिकतोच कसा तरी, तसं मी पण MBBS केल्यानंतर जेव्हा UPSCत आलो पोहायला शिकून गेलो. प्रश्न असा आहे की आपण स्कूल लेवलवर कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कोणत्या एक्झाम दिल्या पाहिजेत, जसं की ऑलिम्पियड एटसेट्रा, आणि मेंटरचा आपल्या लाईफमध्ये काय रोल आहे? आणि हा फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण मीही जेव्हा तुझ्या वयात होतो आय ऑलमोस्ट सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मी दिल्या. तर त्याच्यासाठी आय वुड से 8मध्ये आय थिंक मला माहिती नाही स्ट्रक्चर सध्या काय आहे तेच आहे. आपल्या इथे NTSC होते, 8मध्ये NTSC होते, 11मध्ये KVPY होते, तरी बाकी ऑलिम्पियाड होतात, मॅथ्स ऑलिम्पियाड होते, फिजिक्स ऑलिम्पियाड होते. तर आय थिंक ह्या सर्व परीक्षा दिल्या पाहिजे आणि ही इव्हन नॉर्मल ज्या एक्झाम्स होतात ना त्या देत राहतात. यांनी काय होते एक ॲप्टिट्यूड निर्माण होऊन जातं, कारण त्याच्यामध्ये आपण ॲप्टिट्यूड क्वेश्चन सॉल्व्ह करतो, एक ॲनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप होते. जेव्हा तुला UPSCचा किंवा MPSCचा असे कॉम्पिटेटिव्ह पेपर भेटतील तो तुझ्यासाठी पहिला पेपर नसणार, कारण तू लहानपणापासून त्याचे पेपर देत आला. तुझ्यासाठी तो 300 पेपर असणार किंवा 200 पेपर असणार, कारण तू एवढा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिला आहे, तुझ्यासाठी कम्फर्टेबल आहे. तर मला असं वाटतं की जे जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आली ते देत राहा. इव्हन ते मोस्ट ऑफ टाईम असं होतं, समजा आपला NTSCचा पेपर राहतो तो 8 चालू व्हायचा किंवा 10 चालू व्हायचे पहिलेच होतो, तेव्हा आपला सिलेबस कंप्लीट नसतो. आपल्याला असं वाटतं की आता हे यायच्या की यायचा सिमिलरली 11मध्ये KVPY तसंच होतो. पण तरी आपण देत राहिलं पाहिजे, कारण त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला समजते की येतं तेव्हा काय होतं हे समजतं, पण जेव्हा येत नाही तेव्हा कसं सॉल्व करायचं हे त्याचं समजतं. आणि दुसरा प्रश्न की मेंटरचा काय रोल आहे, तर मेंटरचा एक आपण रस्त्यावर डायरेक्शन बोर्ड असतात ना की कुठे जायचं काय जायचं, एक्झॅक्टली तोच रोल मेंटरचा आहे. ते बोर्ड असताना आपण कुठेही निघत राहतो, आपल्याला समजत नाही थांबायचं कुठं जायचं कुठे डायरेक्शन काय असते पाहिजे. चूज युअर मेंटर प्रॉपरली की जो तुम्हाला सही डायरेक्शनमध्ये देईल. उद्या तुम्हाला कशाची गरज असणार याची तयारी तुम्हाला आजपासून करावी लागेल. त्याचा ताण लागल्यावर वीज पोचता येत नाही, म्हणून पहिलेच प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी मेंटरची गरज असते, कारण तुम्हाला त्या गोष्टी आतापासून सवय वाढली की 3 वर्षात कुठलीही गोष्ट आजपासून केली तर ओव्हर द पिरियड 3 वर्षात ते करणं सोपे पडतं. रादर दॅन की तुम्ही म्हटलं का 2 महिन्यात तर पाहिजे आणि आज मी ते करतो, ते थोडं डिफिकल्ट होऊन जातं. सो आय वुड से मेंटरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे आणि हॅव युअर मेंटर प्रॉपरली राईट गायडन्स त्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि माझा असा क्वेश्चन आहे की जी कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तयारी तर सगळेच करतात, पण ती क्रॅक करायसाठी तुमची आम्हाला एक की पॉईंट काय सजेस्ट करायचं? माझा UPSC क्रॅक करण्याचा मंत्र ऐकत होता, मी त्याला एक म्हणायचो, A फॉर ॲटिट्यूड, C फॉर कमिटमेंट, E फॉर एफर्ट. तुमचा ॲटिट्यूड असं असलं पाहिजे की मला ही एक्झाम क्रॅक का करायची आहे, यू शुड नो युअर वाय. मी या एक्झामला बसतोय, तुम्ही मला का क्रॅक करायचे आहे. मग जर तुम्हाला तुमचं वाय माहिती आहे तर नेक्स्ट त्याचं कमिटमेंट,
तुम्ही कशी कमिटमेंट करणार आहे. त्यात तुमचं येतं की तुम्ही दिवसभर किती डिसिप्लिन अभ्यास करताय, 6 तास 8 तास 10 तास किती करणार आहे. आणि ते डिसिप्लिन अभ्यास जो करतोय, म्हणजे लायब्ररीत बरेच तुम्ही बघितले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवाले दिवसभर लायब्ररीत बसतात, पण त्यांचं यूट्यूब चालत असते किंवा बाकीचे काहीतरी करत असतात. त्यांचं ते फिजिकली तिथं प्रेझेंट असतात, पण मेंटली त्यांचं डोकं कुठे बाहेर फिरत असते. तुम्ही जेवढा पण करताय 12 तास नका करू, 6 तास करा, पण तेवढा प्रॉपरली करा. थर्ड गोष्ट मी म्हणेन एफर्ट म्हणजे एफर्ट इन द राईट डायरेक्शन. एफर्ट कुठल्याही डायरेक्शनला करून, जसं सांगितलं की मेंटरचा रोल काय आहे, तो रस्ते दाखवतो. त्या रस्त्यावर चालणं हे आपलं काम आहे. ते एफर्ट तुमच्या राईट डायरेक्शनला असलं पाहिजे. जशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, आता UPSC म्हटल्यावर प्रिलिम्स हे ऑब्जेक्टिव्ह बेस आहे, तर तुम्ही खूप साऱ्या ऑब्जेक्टिव्ह MCQ सॉल्व्ह केले पाहिजे. मेन ती डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यासाठी तुमची रायटिंग प्रॅक्टिस इतकी असली पाहिजे की तुम्हाला एका दिवसात 6 तास लिहावं लागतो मेन्स एक्झामसाठी. तर तुमचं ते ऑलरेडी त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू 35 मिनिटं चालतो, तर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये एवढं वेळ होता की तुम्हाला फायनल अशी असं वाटतं पाहिजे की जास्त नॉर्मल डे. तर मी म्हणेन हा एक वाला फॉर्म्युला माझ्या कामात आला, तुमच्या पण नक्कीच कामात येईल. थँक्यू. Good morning to all present here. Congratulations to both of you. Here is Gala Sularkar. I am assistant teacher. I am working here since 7 years. I just want to ask you one question. And question is that सोसायटीमध्ये असे खूप सारे स्टुडंट्स आहेत ज्यांना सिव्हिल सर्व्हिस करायची असते किंवा ज्यांना UPSC MPSCद्वारे पास होऊन समाजाची सेवा करायची असते, पण मे बी त्यांचा कॉन्फिडन्स लूज असेल किंवा मे बी त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नसेल किंवा त्यांना असं सतत वाटत राहतं, त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो मे बी की एखादी गोष्ट करण्यासाठी आता वेळ झाला आहे. ॲक्च्युली आपण सर्व वाचतोच हे की कुठलीच गोष्ट करण्यासाठी कधी वेळ होत नसतो, पण तरीही तो न्यूनगंड मनात असल्यामुळे सतत असतं की माझ्याकडे तो वेळ आता मी हे केलं असतं, तो वेळ आता निघून गेला. सो मला सुद्धा आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे ऐकायचं आहे की खरंच कुठल्या गोष्टीचा असा पर्टिक्युलर वेळ असतो का की आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. प्लीज गाईड. आणि माझा प्रश्न फार व्हॅलिड आहे, पण ते म्हणतात ना इट्स नेव्हर टू लेट फॉर एनिथिंग. कधीच वेळ लेट झालं नसते. ॲक्च्युली माझा एक्झाम्पल सांगतो. मी 2017 ग्रॅज्युएशन केलं होतं. मला नेहमी असं वाटायचं की इज इट टू लेट. हे एक क्वेश्चन तुम्ही विचारला की आता भरपूर वर्ष झाले, तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये फार सेटल झालो होतो, आता नवीन इगर जास्त राहतात, पुढं एक्झामच्या टचमध्ये राहतात. लाईक ग्रॅज्युएशन 2017 झालं, तर त्या हिशोबाने मग तेव्हा वाचण्याचा खर्च जास्त असतो. आता थोडं डिलेड होत राहते, पण ॲटिट्यूड असं आहे की जसं डॉक्टरने सांगितलं की हे कोणीही करू शकते. इट्स नॉट फॉर पर्सन. हे तुमच्या ॲबिलिटीवर डिपेंड करते. जो 12थमधला मुलगा असला किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला, त्याचे तुमचे एफर्ट, जर तो एफर्ट पण तुम्हाला बीट करत आहे तर यू डोंट हॅव ए ॲडव्हान्टेज ऑफ अ एज. असं काही नाही आहे. लेट नाही होऊ शकत, तुम्ही अर्ली नाही होऊ शकत. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ की क्वांटम ऑफ अभ्यास काय, क्लॅरिटी ऑफ थॉट किती आहे. 037 हे तर आहेच. SSC CGL मध्ये 30,000 वॅकन्सी येतात, पोलीसमध्ये 40,000 वॅकन्सी येतात. तुम्ही जेवढं हायर एम करताल तो रेशो कमी होतच राहील. आणि हे फक्त UPSC मध्ये नाही, हे कुठल्याही जीवनाच्या ऑल वॉक्स ऑफ द लाईफमध्ये सेमच सिच्युएशन राहणार. सो हेच म्हणेल की एम बिग, फेलियर्सला घाबरू नका. लाईफही देते आणि एक्झामही देतात. And my question is for सुशील सर. सर आपने जब आपका फाइनल अटेम्प्ट दिया तो आपका रिजल्ट नहीं आया और 4 दिनों पर आपका प्रीलिम था, तो उन दिनों में आपको अपने आप को कैसे संभाल कर, मतलब ऐसा क्या किया कि आपने 4 दिनों के प्रीलिम में अपना स्कोर बढ़ाया? तर मी म्हणेन 23 रिझल्ट आला आणि 28 प्रीलिम्स होती. तर असं झालं होतं की मी आणि माझा मित्र दोघांचं पण आमचं फायनल सिलेक्शन झालं नव्हतं. इंटरव्ह्यू नंतर आम्ही असं ठरवलं की अटेम्प्ट स्किप करायचा का, 1 वर्ष गॅप देऊ नंतर देऊ. पण नंतर असा विचार केला की लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आम्ही त्याच्या दिवसात काहीही वाचलं नाही. आम्ही फक्त मेंटली आम्ही स्वतःला स्टेबल ठेवलं आहे की बाबा ठीक आहे, नाही झालं परत देऊ, एकदा ट्राय करू. आणि ओव्हर द मागच्या 3 वर्षापासून आम्ही अभ्यास करत होतो. तर नॉलेज कुठेतरी ॲक्युमुलेट झालेलं होतं. असं नॉलेजचा प्रश्नच नव्हता, फक्त आम्ही मेंटली कसं आम्ही त्या दिवशी मॅनेज करणार आहे त्याचा प्रश्न होता. आम्ही एकच ठरवलं होतं की ठीक आहे, आपलं सिलेक्शन झालं नाही, आपल्याला खूप रडायला येतं आहे, जे इमोशन्स बाहेर काढायचे आहे ते काढू, पण 28 नंतर. 23ला असं समजलं की आपला रिझल्ट आलाच नाही, 28ला आपल्याला एक्झाम द्यायची आहे. 28 नंतर असा माइंडसेट बनवला की 28ची एक्झाम द्यायची आहे, निष्काम कर्म करायचं आहे, जाऊन एक्झाम देऊन यायची आहे. 28ला एक्झाम दिली गेलीची आणि नंतर वापस आल्यानंतर आम्ही रडलो की बाबा आपलं सिलेक्शन झालं नाही, कुठं कमी मार्क्स आले, कुठं जास्त आले.
आणि लकीली आमच्या दोघांची पण प्रिलिम्स निघाली आणि आम्ही दोघं पण परत इंटरव्ह्यूला आलो होतो. तर मी तेच म्हणेन, इट्स अबाउट माइंडसेट. तुम्ही कसा माइंडसेटने खेळताय. नॉलेज तर तुमच्याकडे कुठे ॲक्युरेट झालेलंच असते. एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर सगळे जवळपास सिन्सिअरली अभ्यास करून आलेच असतात. ज्याचा माइंडसेट ज्या दिवशी स्टेबल असेल तो जिंकेल. Congratulations, sir, for your good result in IAS. Now, I am Spandan Sandeep Vakekar. I am asking the question, what is the role of mentor in your life? As you can share your things with the mentor and your mind get free. So, who can be the mentor of you in your life? As we previously discussed, what is the role of mentor? Like, it gives you direction, basically where you are heading, what you should do in your life. Second thing you ask, who can be the mentor? Mentor could be anyone who solves your problem, gives you direction. For example, let's say in UPSC there are two sets of people. One thing is how you are mentally prepared for an exam, and second thing is how you are competent enough for the required skill sets that are required for it. For example, as Dr. said, he has lost the prelims 4 days before it. So the task is mental here. Someone you need to console yourself, let you remind of what you can do in future. So that mental stage, you need emotional support. So that is a different set of mentor. And second would be who told you like what kind of books to read, what kind of a path to follow. So those are different set of people that you will require. So there won't be one person who will be the mentor for entire your life. You will see mentors for different parts and different roles in different people. I think that's the solution. Thank you. You tell us the books and mentor is important, but which topics and which books do you refer to get best in UPSC exams? The answer is, when you start preparing for an exam, know that exam. UPSC, when they release the forms for application forms, they give a 90-page document. That is literally 90 pages. It has all the details. It has details about which, there are 9 written papers in mains, GS1, GS2, GS3, GS4. So they have keywords for all the syllabus topics. Let it be environment, ecology, some rules, some thumbnails, everything, for everything there is a keyword given there. So you have syllabus given entirely by the examination who are conducting it. So that is the roadmap. So follow that keyword, get the best reference book, you will find lots of it. Then there will be, as Doc has already said, there are Lakshmikant, then Gurunat's note for economy. You will get ample material. But the basic source of truth is the examinations which release the syllabus for it. So study that syllabus well before studying for the examination. Study the syllabus and then go forward. Thank you. You most prepared both of you for your future examination? I would say there are 4 general studies papers and there is one optional. And optional carries a weightage of around 500 marks. My optional was anthropology and I was really interested in that subject. So I studied with very much font and I studied it in depth. So I would say anthropology was the favorite subject of mine. Alright, thank you sir. संदर्भापेक्षा आपल्या त्या विद्येच्या माहेरघरात कमी नाही आहे. आणि म्हणतात ना, घरच्याची कौतुकाची थाप जोपर्यंत आपल्या पाठीवर पडत नाही तोपर्यंत कौतुक झाल्यासारखं वाटत नाही. आज आपण सर्वांच्या साक्षीने सापडा परिवारानं, महासिद्धी परिवारानं कौतुकाची थाप या 2 सत्कार मूर्तींना दिली आहे. आपल्या तालुक्याचं नाही, आपल्या विभागाचं नाही, आपल्या जिल्ह्याचं नाव फार उंच प्रमाणात या लोकांनी नेलं आहे आणि आपल्याकडं